मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यामध्ये भाजपवर जोरदार टीका केली आहे. नोटबंदीचा निर्णय हा पूर्णपणे फसलाय असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींवरही टीका करायची संधी सोडली नाही आणि भाजपला त्यामुळेच अजूनही महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार मिळत नाहीयेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पळवून भाजप जिंकत असल्याची टीकाही राज यांनी केली आहे. राज्य सरकारला घोषणा करण्याची हौस असून राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा आहे का असा सवालही राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या सरकारला केलाय. राज ठाकरेंनी पुण्यामध्ये आज त्यांच्या एका कार्यालयाचं उद्घाटन केलं. त्यावेळेस त्यांनी भाजपवर टीका कशी केली ऐकूया. आपल्या देशामध्ये ज्याला धर्मांतर होतात त्या धर्मांतरावरती जर समजा तुम्ही बोललात की मग तुमचा धर्म तुम्ही आणलात असं होतं का? माझ्या धर्माच्या कोणी अंगावरती येऊ नये, मी दुसऱ्यांच्या धर्माच्या अंगावर जाणार नाही, पण समोरच्या अंगावरती आल्यानंतर आम्ही काय करायचं? आमचा धर्म बाजूला ठेवायचा? असं नाही होऊ शकत ना. हा देश मुळात इतका मोठा देश आहे की हा थोडासा समजून घ्यायला थोडा वेळ लागेल. मोदींना कठीण जाते, सुप्रीम कोर्टाला कुठून कळणार? आपल्याकडे डीपी आणला जातो, म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन आणला जातो, पण आपल्याकडे टाउन प्लॅनिंग आणलं जात नाही, त्याचा विचार केला जात नाही. आणि टाउन प्लॅनिंग जर समजा नसेल तर हे सगळं फसतच जाणार. पुढे काही होणार नाही या शहरांचं. मुळात ज्या प्रकारच्या घोषणा आज राज्य सरकार करते आहे तितके पैसे राज्य सरकारकडे मुळात आहेत का? कारण आता कसं आहे, पूर्वीसारखं राहिलं नाहीये. तुम्हीही खोदून खोदून फार विचारत नाही की हे पैसे आणणार कुठून आहात. भाजपचा प्रॉब्लेम असा आहे की 52 साली जन्माला आलेल्या पक्षाला अजूनही उमेदवार सापडत नाहीयेत. हे त्यांचं दुर्दैव आहे. कळलं का? जनसंघाचं नामांतर होऊन भाजप जरी झालं तरी त्यांना अजूनही उमेदवार सापडत नाहीत महाराष्ट्रामध्ये. आताही जिल्हा परिषद पंचायत समित्या झाल्या त्यालाही काँग्रेस एनसीपीचे लोक निवडून आणले. त्यांनी काँग्रेस एनसीपीच्या लोकांच्या जीवावरती ते निवडून आले. अर्थात तुम्ही बॅनर लाईन टाकली त्यांची सरशी म्हणून, पण ती खरी तर काँग्रेस एनसीपीची सरशी होती. माझ्याकडचा प्रत्येक माणूस हा कार्यक्षम आहे. त्यांच्याकडे प्रॉब्लेम आहे आणि घेऊन गेलेले परत निवडून येतील ह्याची काही खात्री नाहीये. कसला फटका? आणि ह्या सगळ्या गोष्टी जरा तुम्ही काढून बघावं. आता हे तुम्ही भाजप जी माळ चालू आहे ना आता सगळ्यांची, हे आता 3 वर्षापूर्वी काय होतं? कुठे होती भाजप? ही तेव्हाच्या मोदींवरती मिळालेली सगळी मतं आहेत, अजूनही तेच आहे. तुम्हाला काय म्हणणं आहे? पुण्यामध्ये जी काय समजा मतं पडतील जी काही, ती काय गिरीश बापटांवर पडणार आहे?